हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बरेच दिवसांनी व्हिडिओ शूट केलेला आहे, कारण की मध्यंतरी फराळाचं इतकं काम चालू होतं की अजिबात व्हिडिओ शूट करता आलं नाही. आणि जरी शूट केलं असतं तरी एडिटिंगला वगैरे वेळच नव्हता, त्यामुळे शूटसुद्धा केलं नव्हतं मी. वसुबारसच्या दिवशी हा छोटासा व्हिडिओ शूट केला आणि दिवसभर म्हटलं शूट करेन, पण त्यानंतर पुन्हा तेच की शेवट असल्यामुळे ऑर्डर भरपूर होत्या फराळाच्या, त्यामुळे नाही शूट करता आलं. तर त्यासाठी सॉरी. आणि आता आपले व्हिडिओ येतील. तर हे वसुबारसचं छान अशी पूजा वगैरे केली होती मी, म्हणून म्हटलं ते शूट करावं आणि पुढे नाही शूट करता आलं मला. तर तुम्हा सर्वांना वसुबारसच्या आणि येणाऱ्या दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ही छान अशी रांगोळी काढली माझ्याकडे छाप होता, तर तोच इथे उठवला होता मी. आणि त्यानंतर मग डायरेक्ट धनत्रयोदशीची पण पूजा इतकी सुंदर केली होती, पण तेव्हाही शूट करायला वेळ मिळाला नाही. त्यानंतर मग डायरेक्ट पहिल्या आंघोळीचं शूट केलेलं आहे, तर ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर पहाटे 4:30ला उठलो होतो आम्ही, म्हणजे मी उठली होती, आई वगैरे. आणि मग हे म्हटलं छानपैकी आकाशकंदील लावलं आहे, काळोखात किती छान दिसते, म्हणून मग शूट केलं होतं ते. जी काही तयारी केली ना, ती तयारीही दाखवता आली नाही तुम्हाला, त्यामुळे डायरेक्ट जेव्हा दिवे वगैरे लावले ना, तेच तुमच्याबरोबर शेअर करते. बाहेरसुद्धा सगळ्यांनी आपल्या घराला लायटिंग केलेली आहे, खूप छान वाटते ते बघताना. आणि थोडा गॅलरीचा लुक आहे ना, तो चेंज केला आहे. इथे जी जाळी वगैरे होती ती सगळी काढून टाकली पूर्णपणे, कारण की फाटलीच होती ती बऱ्यापैकी. आणि हे कुंड्याच्या इकडच्या बाजूला लावल्या होत्या ना, ते आता इकडे समोरच्या बाजूला लावलेले आहेत. होम टूर द्यायचं आहे तुम्हाला मला, तर बघू कधी मला जमते तेव्हा नक्की देण्याचा प्रयत्न करेन मी. त्यानंतर अभ्यंग स्नान करायचं होतं, तर त्याची तयारी. म्हणून मग छानपैकी असं साबण उठणं वगैरे आणलं होतं बाजारातनं. बाजारातसुद्धा इतकी गर्दी होती की शॉपिंग वगैरे केलेली मुलांची, कपडे वगैरे घेतलेली, फटाके घेतलेले, पण खरंच सांगते अजिबात शूट करणं होतच नव्हतं. धावपळ नुसती चालली होती. तिथनं आम्हाला देवळातनं म्हणजे फराळ करून यायलाच जवळपास 6-7 असे वाजायचे, त्यामुळे मग नंतर काही शूट होतच नव्हतं. आणि आल्यावर पुन्हा घरातली कामं. आणि फराळ मात्र माझ्या सासूबाईंनी येताना बऱ्यापैकी करून आणला होता. इथे मी शेव केली होती फक्त, आणि करंजी केली आई आल्यानंतर. बाकी सगळा फराळ आईने तिथनं करून आणला होता, त्यामुळे त्या आहेत म्हणून मग मला एवढं काही म्हणजे धावपळ वाटली नाही बाकी घरातली. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी बसून फराळ केला. श्री आणि ह्यांनी आधीच केला होता, त्यामुळे त्यांना त्यांचंही शूट नाही घेतलं, मग आम्ही फक्त फराळ केलं. फराळ तर इतका सुंदर झाला होता, खूप छान झाला होता. आणि पहिल्याच दिवशी आमच्या आईंचा म्हणजे माझ्या सासूबाईंचा वाढदिवस होता, सो त्याची पण तयारी करायची होती. त्यानंतर मग मी आणि माझी मोठी मुलगी आम्ही दोघीजणी बाजारात गेलो शॉपिंगला. म्हटलं केक वगैरे घेऊन येऊ त्यांच्यासाठी, आणि गिफ्ट पण छानपैकी घेतलेलं आहे, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. तर इथे म्हटलं केक बघूया. मग त्यांना ब्लॅक फॉरेस्ट असा आवडतो, जास्त डार्क चॉकलेट असलं कडू लागला की मग ते खात नाहीत असं दीदी म्हणत होती. म्हटलं ठीक आहे, ब्लॅक फॉरेस्ट घेऊ, तो सगळ्यांनाच आवडतो, त्यामुळे मग तोच घेतला. आणि ऊन तर इतकं होतं बाजारात, थंडी तर कुठे पळूनच गेली आहे. दिवाळीला म्हणजे आपल्या पहिल्या आंघोळीला किती थंडी वगैरे असायची, पण आता थंडी नाहीच आहे अजिबात. आणि ही छान अशी साडी वेअर केली होती मी, आणि हीच दिवसभर ठेवली. म्हटलं ठीक आहे, आपल्याला त्याच्यात कामही करता येतील, म्हणून म्हटलं असू दे. आणि इथे रांगोळी काढली त्यानंतर आल्यावर. आणि दिवाळीचे दिवस तर इतके पटपट संपतायत ना, की वेळच मिळत नाही कुठल्या गोष्टीला आपल्याला. आणि मुलांनी तर किल्ला इतका छान केला आहे, त्याचाही व्हिडिओ मी दाखवेन तुम्हाला, म्हणजे एक शॉर्ट व्हिडिओ देईन आणि लाँग व्हिडिओमध्ये पण दाखवेन. किल्ला बनवलेला त्यांनी खूप छान बनवलं आहे मुलांनी. जवळपास ते 15 दिवस त्या किल्ल्यासाठी मेहनत करत होते. खूप सुंदर झालं आहे. त्यानंतर ते बाहेर पणत्या वगैरे लावून घेतल्या, दिवाबत्ती केली, आणि मग बड्डे सेलिब्रेशन करायचं होतं तर त्याची तयारी. आणि त्यासाठी आम्ही दाबेलीचा मेनू ठेवला होता, कारण की दाबेली सगळ्यांनाच आवडते, आईंना पण आवडते. मग म्हटलं मुली पण म्हणाले मम्मी दाबेलीच कर, आजी पण खाईल, कारण की त्यांना जास्त असं काही वेगळं आवडत नाही. आणि सकाळी पनीरची भाजी चपाती वगैरे केली होती. आणि ही तयारी ही माझ्या मुलींनीच केली होती. ह्यावेळी मला काही दगदग नव्हती तयारी करायची, त्या म्हणाल्या आम्ही करतो, तू तुझी कामं कर बाकीची. आणि मग आम्ही छानपैकी बड्डे सेलिब्रेशन केलं, खूप छान वाटलं. हे आता 73 वर्षाच्या आहेत सासूबाई माझ्या, पण त्या तिकडे माझ्या मुलींबरोबर असतात, आणि त्या तिकडे असल्यामुळे मला एवढी काळजी नसते माझ्या मुलींची.
की त्या पुण्यात आहेत मग ते शिकतायत वगैरे तिकडे, असं काही मला जास्त काळजी वाटत नाही त्या तिकडे असल्यामुळे. सो थँक्यू आई. त्यांना तर मी अशी बोलतेच, पण आता व्हिडिओमध्ये सुद्धा बोलते पुन्हा एकदा. आणि इथे माझ्या नंदांना पण व्हिडिओ कॉल केला होता, कारण की त्यांना आत्ता दिवाळी असल्यामुळे कोण आलेलं नाही आहे. सगळे तिथे म्हणजे लक्ष्मीपूजन वगैरे व्हायचं आहे, त्यामुळे त्यांना वेळ नाही आहे इथे यायला, म्हणून मग त्यांना व्हिडिओ कॉल केला होता. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Adi. Happy birthday to you. नाही थांबत मला बोल. हा काय इथे त्याच पहिला चालतोय. हो केस कापले. दिसते कशी आहे? नाही नाही मी नाही घातली. आता आणि सकाळी मला 5 सकाळी होती, आता नाही. नाही खावा खावा सगळं. काय म्हणतात तिघींचा एक 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 भरवा. फोन आणते. हे छान असं गिफ्ट दिलं होतं आईंना. गरसाई टाईप आहे, तर खूप सुंदर आहे, छोटंसं असं. हे डेली यूज पण करू शकतो, म्हणून मग हे असंच घेतलं होतं त्यांना. आणि त्यानंतर मस्तपैकी पावभाजी आणि केक खाल्ला आणि काही फोटोज काढले. तर पुढे जाऊ. आता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.